रद्द करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जिंदाबाद 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 जिंदाबाद. रिपब्लिकन पार्टीचा आठवले साहेबांचा अवकाड रद्द, अवकाड रद्द. भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा राज्य सरकारने जाहीर केले या अवकाडाच्या विरोधात रिपब्लिकन पक्ष मैदानात उतरलेला आहे. वास्तविक पाहता भारतीय संविधानामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुसूचित जातीच्या 59 जातींना 13% आरक्षण दिलं आणि या जवळजवळ 1950 पासून 2026 पर्यंत या अनुसूचित जातीच्या 59 जातीमध्ये कोणतेही भांडण, तंटा, वाद विवाद न होता ह्या जाती एकोप्याने गुण्यागोविंदाने या राज्यामध्ये आपला आपला व्यवहार आपले आपले संघ सोबत आमच्या सोबत होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या 1 ऑगस्ट 2024 एका निर्णयामुळे 6 विरुद्ध 1 अशा पद्धतीचा निर्णय झाला. देशातील जे 28 राज्य आहेत त्या राज्यामध्ये अनुसूचित जातीच्या विकासासाठी उपयोगी करावं हा ज्या त्या राज्याचा प्रश्न आहे अशा पद्धतीचे आदेश झाले आणि त्या आदेशानुसार महाराष्ट्र सरकारने न्यायमूर्ती अनंत प्रधान नावाच्या न्यायाधीशाची एक समिती आणि या समितीच्या माध्यमातून समितीचे अहवाल मागवले, परंतु समितीचा अहवाल जाहीर झाला नाही. तत्पूर्वी संपूर्ण राज्यामध्ये अवकाड आम्ही अंमलात आणणार अशा पद्धतीच्या घोषणा सुरू झाल्या आणि अनुसूचित जातीच्या 58+1 जात अशा पद्धतीचा निर्णय झाला. एका जातीतील आमचे बांधव सुद्धा आज तागात आमच्या सोबत होते, परंतु काही मोजके हातावर मोजणाऱ्या बांधवांनी या अवकाडाची अंमलबजावणी करावी अशा पद्धतीचा निर्णय जाहीर करण्याची भूमिका घेतलेली आहे. खरं तर राज्य सरकारनं समन्वयाची भूमिका घेऊन अनुसूचित जातीच्या 59 जातीमध्ये भांडण लावण्याचा उद्योग बंद करावा की ज्या 13% अनुषंगाने रिझर्वेशन आरक्षण मिळतं त्या आरक्षणाच्या माध्यमातून आज मागासवर्गीयांची प्रगती होत आहे आणि कुठंतरी या प्रगतीला खीळ घालण्याची भूमिका, भारतीय संविधानाला नख लावण्याची भूमिका महाराष्ट्र सरकार घेते. याचा निषेध करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने शहर जिल्हा सोलापूरच्या वतीने आज सोलापूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील आंबेडकर पुतळ्याजवळ निदर्शनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. वास्तविक पाहता या निदर्शनाच्या माध्यमातून आणि उद्या होणाऱ्या संपूर्ण राज्यातील मोर्चाच्या माध्यमातून राज्य सरकारने उपवर्गीकरण अवकाडाचा निर्णय रद्द करावा अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचे पडसाद उमटतील हा इशारा आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आपल्याला देतो. सर